नमस्कार, सिद्धेश सावध आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. वाजले सकाळचे 10. वातावरण पण पूर्ण ढगाळ आहे आणि आता आम्ही चाललोय म्हणजे आता आम्ही पोहोचू जिद्दाला, सौदी अरेबियाला. 2 दिवसांपूर्वी आम्ही सुईजवळून निघालेलो आणि इथे लोडिंग आहे. जास्त टाईम अँकरला थांबणार आहे की लगेच आतमध्ये जाणार आहे माहीत नाही. सो बघू आता काय होतं पुढे. खालती काहीतरी आवाज येतो, मी बघतो, आलो 2 मिनटं. आज समुद्र पण नॉर्मल आहे, जास्त मोठं वेव्स नाही आहे आणि पूर्ण डेक क्लिनिंगचं काम चालू होतं. लोडिंग आता होणार आहे त्यामुळे. सो आय थिंक सर्वजण मजा पण करतायत. संध्याकाळनंतरचा ब्लॉग करूनच शकलो आहे कारण की पोस्टेड ऑनबोर्ड होता, इन्स्पेक्शन चालू होती. आत्ताच 8 वाजले, आलो ड्युटीवरती. बाहेर एक क्रूज चालली आहे, दाखवतो. ही बघताय ती खूप मोठी क्रूज आहे आणि तिचं नाव आहे अरोया. आय थिंक 300-350 मीटर लॉंग आहे. खूप मोठी क्रूज आहे. जर चान्स भेटला आतमध्ये पोर्टमध्ये, जर आम्ही बर्थिंगला असताना जर कधी आली तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि त्याचबरोबर आमचा आता स्टोअर पण येणार आहे. व्हिडिओ करायला भेटला तर बघतो कारण की खूप धावपळ असते. परत ड्युटी पण आहे 8 ते 12, रात्री 8 ते 12. सो ठीक आहे, थोडं काम करूया आणि बघतो. वाट बघायची तर आहेच आता कारण की कधी स्टोअर येते काय माहीत, किती वाजता येणार, किती ते पण माहीत नाही आहे. सो भेटूया. आले प्रोव्हिजन घेऊन. आता मी तुम्हाला दाखवतो. खालती जनरेटरचा आवाज जास्त आहे त्यामुळे व्हिडिओ होईल का नाही माहीत नाही, ते पण ट्राय करतो मी. तर तुम्हाला टग दाखवतो. आमची प्रोव्हिजन घेऊन आले. तरी छोटी दिसते बोट, तिला टगबोट बोलतात. जर कोणतंही प्रोव्हिजन असेल, प्रोव्हिजन म्हणजे स्टोअर वगैरे किंवा कोणतं सप्लाय, आणि आम्ही जर बाहेर अँकरला उभे असू तर हीच बोट घेऊन येते. आणि तसंच ही बोट आतमध्ये पोर्टला बर्थिंग होण्यासाठी पण यूज होते. जर व्हिडिओ शेअर करायला भेटेल मी ते पण करेन तुमच्याशी. तर आता जी टग आली होती तिने सर्व स्टोअर खालच्या डेकवरतीच उतरवलं. सो आत्ता सर्व क्रू ते खालून वरती घेऊन येत आहेत आणि गरमी पण खूप जास्त आहे. आता वाजलेत 12 वाजलेत रात्रीचे. 2.5-3 तास गेले स्टोअर पूर्ण वरती घ्यायला. तर उद्या सकाळी आम्ही आय थिंक निघणार आहे 7 वाजता पोर्ट एंट्रीसाठी. तर बघू, ठीक आहे. जर बर्थिंग दाखवायला भेटेल तर दाखवेनच, नाही तर मग भेटूया सकाळी पोर्टमध्ये. नमस्कार. तर आज आमचा दुसरा दिवस आहे जिद्दामध्ये. सकाळीच आम्ही पोर्टमध्ये एंट्री केली आणि आत्ता वाजले 10. सो बघू आता किती वेळ जातो आहे काय. खालती लोडिंग पण चालू झाली आहे. काल रात्री मी तुम्हाला वेसल दाखवत होतो की परत एंट्री करते पोर्टमध्ये, तुम्हाला दाखवतो. खूप मोठी वेसल आहे. तर या पॅसेंजर शिपचं नाव आहे अरोया आणि आय थिंक सौदी कंपनी आहे. 335 मीटरची शिप आहे, खूप मोठी आहे. आणि याची कॅपॅसिटी आय थिंक अराऊंड 15,600 टनच्या आसपास कॅपॅसिटी आहे. खूप मोठी वेसल होती. कधी पुढे जाऊन कधी काम करायला भेटतं आहे अशा मोठ्या वेसलवरती. हे आमची वेसल आता सध्या मेड पण हिचं 78 आहे.
78 खूप जुनी वेसल आहे आणि खूप छोटी वेसल आहे. 6000 टनची वेसल आहे. सो चाललो मी खालती. बघा काय लोड होतं आहे आता सध्या, किती झालं आहे. वरती तर पूर्ण एमटीच आहे अजूनपर्यंत तरी. सो हे आमचं अकोमोडेशन आहे. सो बघूया खाली जाऊन. खालती जनरेटरचा आवाज खूप आहे, मी तुम्हाला स्टार्टिंग दाखवेन. मागच्या व्हिडिओमध्ये काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असाल की जनरेटरचा आवाज खूप जास्त येतो. सो तिथे म्यूटच करावं लागेल मला. ठीक आहे, बघूया काय चाललं आहे खाली. तर मी आता आलो खालती आणि ऑलरेडी लोडिंग चालू झालं आहे. इथे समोर खालच्या साईडला जनरेटर आहे, चालू आहे. त्यामुळे मी व्हिडिओचा आवाज म्यूट केला आहे. तुम्हाला दाखवतो जनरेटरचा आवाज किती येतो आहे ते. बघितलं खूप जास्त आवाज येतो आहे. आणि हे जे पॅलेट डिस्चार्ज करतायत गाडी ट्रेलरवरून, तर या पॅलेटमध्ये पॅकिंग जे आपल्या रेग्युलरच्या वस्तू आहेत जास्त करून त्यात असतात. यावेळी कार्गोमध्ये जास्त कोका कोलाचे बॉक्स होते, ऑइल होतं, इलेक्ट्रिक सामान होतं, परत राईस होता, राईस मेड इन इंडिया होता. अशा बऱ्याचशा वस्तू होत्या, वायर होत्या, स्टील होतं थोडंफार. सो या सर्व गोष्टी रेग्युलरली सुदानला का जातात, तर सुदानकडे स्वतःची मॅनपॉवर तेवढी नाही आहे. प्लस खूप पुअर देश आहे, म्हणजे खूप पुअर देश आहे. जसं बघायला गेलं तर बऱ्याचशा गोष्टी ते मॅक्झिमम सर्व गोष्टी सौदीवरूनच लोड करतात. कारण की आम्ही सतत 2-3 ट्रिप मारल्या, तर सर्व याच गोष्टी होत्या ज्या आपण रेग्युलर सामानामध्ये यूज करतो. आमचा कार्गो लोड करून पूर्ण झाला आहे आणि आम्ही आता निघालो आहे सुदानसाठी. तर आम्ही आत्ता आलो आहे पोर्टमध्ये. दिवसभर अँकरला होतो आणि आत्ता आम्ही आलो आहे आतमध्ये. सो खालती डिस्चार्जिंग पण चालू झालं आहे, ते 3-4 तासात पूर्ण होईल. आणि पॅलेट्स आम्ही जे लोड करून आणतो त्यामध्ये शक्यतो ऑइल, कोला आणि सर्व खाण्याची गोष्टी असतात. कारण की सुदान एवढा गरीब देश आहे की पाण्याची बॉटल पण, हे जे पाण्याचे बॉक्स असतात ते पण कार्गोमधून येतात. सो ठीक आहे, बघूया खाली जातो, बघूया काय चाललं आहे ते. तुम्ही जर बघत असाल तर जास्त पॅलेट्स हे असं ब्रोकिंग कंडिशनमध्येच आहेत. कारण की येथील डिस्चार्जिंग पण काय एकदम प्रॉपर वेमध्ये होत नाही. हे काम करते हे सुदानी वर्कर आहेत पोर्टमधले. तुम्ही बघू शकता म्हणजे किती हे कॉम्प्लिकेटेड आहे. कशासाठी तर ना सेफ्टी आहे, ना शूज, ना कोणत्याच प्रकारची सेफ्टी ते वापरत नाही आहेत. सो आज आमचा दुसरा दिवस आहे पोर्टमध्ये आणि ही शिप जी तुम्ही बघताय ती सेम आम्ही पण असेच आतमध्ये येतो आणि अशीच बर्थिंग प्रोसेस असते. हुक समोर 2 हुक टाकतो आणि रिव्हर्स मागे घेतो. पूर्ण क्लिअर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन नंतर. सो आता ही शिप आतमध्ये पूर्ण आली की आम्ही निघणार आहे इथून आणि आम्ही जाऊन उभं राहणार आहे अँकरेजला. की दिवस अँकरेजला आहे काय माहीत नाही. सो
हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन.